जय हिंद. नमस्ते प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण SPPU अंतर्गत जे काही इंटरनल मार्क्स एंट्री केली जाते तर याबद्दल आपण महत्त्वाची माहिती फॅकल्टी मेंबरसाठी देणार आहोत. तर काही खूप सारे प्रॉब्लेम किंवा टेक्निकल एरर्स येत आहे, तर ते कोणकोणते येतात आणि त्यावर क्या पद्धतीचं सोल्युशन केलं पाहिजे याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत. हा व्हिडिओ SPPU अंतर्गत जे काही महाविद्यालय येतात तर त्यामध्ये जे काही फॅकल्टी मेंबर्स आहे विविध महाविद्यालयात शिकवणाऱ्या, तर या फॅकल्टी मेंबर्ससाठी हा व्हिडिओ केलेला आहे. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण मार्क्स एंट्री कशी करायची, ॲब्सेंटी कशा पद्धतीने नोंदवायची, नॉट ॲप्लिकेबल कधी करायचं, त्याच्यानंतर पेंडिंग सीट नंबर्स किंवा पेंडिंग मार्क्स कोणकोणते राहिलेले ते कसं चेक करायचं आणि एक्स्ट्रा क्रेडिटचे जे काही सब्जेक्ट्स आहे तर त्यांचे मार्क्स एंट्री कशी करायची याबाबत आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आपण जर का अद्याप आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करायला किंवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षा संदर्भात वेळोवेळी माहिती आणि अपडेटेड माहिती मिळवायची असेल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग बघूया सगळ्यात अगोदर मार्क्स एंट्रीच्या बाबत कशा पद्धतीने माहिती घ्यायची किंवा कोणकोणती माहिती आपण बघणार आहोत ते आत्ताच्या या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ थोडासा मोठा असेल 10-15 मिनिटाचा, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. बघा प्राध्यापक मित्रांनो, आपल्याला सगळ्यात अगोदर unipune.ac.in या ऑफिशियल वेब पेजवर आपल्याला जायचं असतं. या पेजवर गेल्यानंतर थोडंसं स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला एक्झामिनेशन सेक्शन दिसेल, त्यावरती काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे थोडंसं खालती या, तिथे बघा स्टुडंट सेक्शनच्या खाली तुम्हाला कॉलेज सेक्शन दिसेल. तर या ठिकाणी तुम्ही कॉलेज लॉग इन या बटनावर काय करा, क्लिक करा. ठीक आहे, कॉलेज लॉग इन या बटनावर आपण क्लिक करू आणि पुढे जाऊया. ठीक आहे, क्लिक केल्यानंतर थोडंसं खालती स्क्रोल करा, तर इथे तुम्हाला बघा स्टेशनरी रिक्विजिशन, कॉलेज इनवर्ड एक्झाम फॉर्म, स्ट्रॉंग रूम, नंतर इंटरनल मार्क्स एंट्री सिस्टीम फॉर ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022. आत्ता जे काही विद्यापीठाच्या ज्या परीक्षा चालू आहेत त्या ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022च्या आहे. तसं हा व्हिडिओ तुम्हाला नंतरही कामात येणार आहे, पण मग त्या पद्धतीने आपण एकदा चेक करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण बघूया की तुम्हाला ज्या सेमिस्टरचे किंवा ज्या एक्झामचे मार्क भरायचे असतात तर ते एक्झाम प्रॉपर पद्धतीने तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. इथे मला जो काही सिलेक्ट करायचा आहे तो इंटरनल मार्क्स एंट्री सिस्टीम फॉर ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 मी सिलेक्ट केलेली आहे. त्यावरती मी लॉग इन बटनावर क्लिक केलेलं आहे. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिसत आहे. प्राध्यापक मित्रांनो, सगळ्यात अगोदर मार्क्स एंट्री करण्यापूर्वी जर का त्या सदर विद्यार्थ्याचं हॉल तिकीट जर का चुकलेलं असेल तर ते सगळ्यात अगोदर करेक्शन करून घ्या. हॉल तिकीट कसं करेक्शन करायचं याचा एक सेपरेट व्हिडिओ मी अगोदरच बनवलेला होता, तो तुम्ही चॅनलमध्ये चेक करू शकता. काही अडचण आली तर माझा संपर्क नंबर पण मी दिलेला आहे, तुम्ही त्या तिथे सुद्धा मला संपर्क करू शकता. इथे तुम्हाला 2 नंबरची एक हिरवी टॅब दिलेली आहे की इंटरनल मार्क एंट्री सिस्टीम फॉर ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022. आपल्याला त्यावरती क्लिक करून माहिती भरायची आहे. पण त्या अगोदर आपण काय करूया की त्याचा डेट चेक करू. कोणत्या फॅकल्टीची मार्क्स भरण्याची लास्ट डेट कधी आहे ते बघूया. बघा इथं मॅनेजमेंट फॅकल्टीमध्ये MCA रिवाईज 2020 पॅटर्न आहे, तर त्याची मार्क्स एंट्रीची जी काही डेट आहे तर ती आहे अंतिम डेट 10/3/2023. इंजिनिअरिंग फॅकल्टीमध्ये FE 2019, 12, 14 आणि 15 पॅटर्नची जी काही डेट आहे ती 28/2/2023 आहे. तसेच ME खूप सारे ट्रेड आहे, त्यांची अंतिम तारीख ही 25/2 त्यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर जर का आपण BA BCom कडे जर का वळालो तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की BA फॅकल्टीची जी काही डेट होती तर ती ओव्हर झालेली होती. त्यामध्ये आपण MA 2019 क्रेडिट पॅटर्न आणि 13 पॅटर्नची बघूया. त्यांची अंतिम डेट ही 24/2/2023 करण्यात आलेली आहे, ती वाढवलेली आहे. BA 2008, 2013, 2019 क्रेडिट पॅटर्नची सुद्धा जी काही डेट आहे तर ती 24/2 वाढवलेली आहे. त्यानंतर MED फॅकल्टीची डेट आहे 23/2 आहे. BSc फॅकल्टीची सुद्धा जी काही डेट आहे ती वाढवलेली आहे, ती आहे 22/2/2023.
23, BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी, नंतर BSc बायोटेक, BSc कम्प्युटर सायन्स, BSc कम्प्युटर सायन्स 13 आणि 19 पॅटर्न आहे. BSc रेग्युलर 2013 पॅटर्न आहे. BSc बायोटेक, BSc ॲनिमेशन, BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी, BCA सायन्स, नंतर BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज 2017चा पॅटर्न आहे. BCA सायन्स आहे. यांची जी काही तारीख आहे किंवा BSc ॲनिमेशन यांची तारीख 22/2/2023 करण्यात आलेली आहे. तर जे कॉमर्स फॅकल्टी अंतर्गत कोर्सेस येतात कोणकोणते, BCom 2013-2019 पॅटर्न, त्यानंतर BBA 2013-2019 पॅटर्न, BCA 2016-2019 पॅटर्न. तर यांची जी काही अंतिम तारीख आहे किंवा BBA IB, BBM आहे, MCOM आहे 2013-2019 पॅटर्न. तर या फॅकल्टीची जी काही अंतिम तारीख आहे ती आहे 20 फेब्रुवारी 2023. नंतर इंजिनिअरिंगच्या SC वगैरे जे काही पॅटर्न आहे त्यांचीसुद्धा 20/2/2023 आहे. अशा खूप साऱ्या फॅकल्टी इथे दाखवलेल्या असतील. तर त्या सगळ्या जणांची जी काही डेट आहे ते तुम्ही इथे बघू शकता. TE फॅकल्टीची सुद्धा मार्क्स एंट्रीची जी काही डेट आहे ती 20/2 आहे. BE फॅकल्टीची पण आहे ती पण 20/2/2023 करण्यात आलेली आहे. त्यानंतर आणखीन इकडे सुद्धा BA LLB 17/2 तारीख आहे, ऑलरेडी ती होऊन गेलेली आहे. जर म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता की कोणत्या फॅकल्टीच्या डेट्स काय होता. तर ते व्यवस्थित काळजीपूर्वक बघा आणि त्या पद्धतीने मार्क्स एंट्री सिस्टीमला सामोरं जा. ओके, सो इथे मी मार्क्स एंट्रीच्या इंटरनल मार्क्स एंट्री सिस्टीम फॉर ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 वरती क्लिक केलं आहे. इथं तुम्हाला कॉलेजचा पन कोड आणि टीचर ID दिलेला आहे, तो तुम्ही काय करू शकता, टाकू शकता. मी एका महाविद्यालयाचा जो काही युजर नेम आणि पासवर्ड आहे तो टाकलेला आहे आणि या पद्धतीने तुम्हाला डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. तर सगळ्यात अगोदर बघा, महाविद्यालयाला ज्यावेळेस मार्क्स एंट्री करायची असते त्यावेळेस काय करावं लागतं, सगळ्यात अगोदर HOD अपॉइंट करावा लागतो. ओके, तर HOD अपॉइंट करण्यासाठी इथे तुम्ही कॉलेजमध्ये जा. कॉलेजमध्ये गेल्यानंतर ॲड HOD या बटनावर काय करा, क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर ऑलरेडी त्या महाविद्यालयाचे जे HOD आहेत त्या HODंचे नावं वगैरे तुम्हाला दिसून येतील. त्यानंतर त्यांच्याकडे जे जे सब्जेक्ट्स तुम्हाला दिसून येतात, इथे बघा की मी एक्झाम्पल एक HOD आहे, तर त्या HODंचे 2013 पॅटर्नचे कोणकोणते सब्जेक्ट्स आहे ते इथे तुम्हाला दाखवलेले आहेत. म्हणजे ऑलरेडी जर का सब्जेक्ट त्या HODंकडे असतील तर नव्याने HOD अपॉइंट करण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यानंतर तुम्ही थोडंसं बॅकला जर का आलात तर इथे तुम्हाला बघा, आता HOD कशा पद्धतीने अपॉइंट करायचा त्यासाठी तुम्ही ॲड HOD अपॉइंटमेंटमध्ये जा. सिलेक्ट टीचरमध्ये तुम्ही इथं टीचरचं नेम काय करा, सिलेक्ट करा. जसं की मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एका टीचरचं मी तुम्हाला दाखवतो आहे. तर त्या पद्धतीने आपण HOD काय करूया, सगळ्यात अगोदर ॲड करूया. HOD ॲड करताना इथं अपॉइंट अबॉइड सिलेक्टेड टीचर्स ॲज अ HOD त्यावरती क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर इथे सिलेक्ट फॅकल्टी आहे. इथे तुम्हाला ज्या फॅकल्टीचे ते सब्जेक्ट्स अपॉइंट करायचे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. इथे बघा, जसं कॉमर्स आणि मॅनेजमेंट मी सिलेक्ट केलं. इथं सिलेक्ट BOS मध्ये बघा, जर का आपण 2019 क्रेडिट पॅटर्नचे मार्क्स एंट्री करणार असेल तर त्यासाठी तुम्हाला सेकंड लास्ट किंवा लास्टला किंवा या ड्रॉपडाऊनमध्ये तिथे तुम्हाला नॉट ॲप्लिकेबल नावाचा सिम्बॉल दिसेल, त्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. पण जर का 2013 पॅटर्नचे भरायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला हे विषय तुम्हाला सिलेक्ट करावे लागतील. ठीक आहे, सो इथे मी 2019 पॅटर्नचा अपॉइंट करतोय, तर इथे मी नॉट ॲप्लिकेबल म्हणून इथे BOS मेंबर किंवा BOS सिलेक्ट केलेला आहे. सिलेक्ट डिपार्टमेंटमध्ये तिथे पण तुम्ही नॉट ॲप्लिकेबल करा. त्यानंतर सिलेक्ट पॅटर्नमध्ये तुम्हाला इथे BCom अंतर्गत येणारे पॅटर्न इथे महाविद्यालयाचे दिसून येतील. जसं BBA 2019, BBA CA 2019, BBA IB 2019, BCom 2013 आणि BCom 2019. इथं 13 डिफॉल्ट आलेला आहे, पण इथे 19 पॅटर्न येणं अपेक्षित होतं. सो इथे मी 19 पॅटर्न मी इथे BBA 2019 क्रेडिट पॅटर्न सिलेक्ट केला. तर BBAचे इथे काय होतील, तुम्हाला सब्जेक्ट कोड दिसतील आणि सब्जेक्ट नेम दिसेल आणि इथं सब्जेक्ट टाईप इंटरनल एक्सटर्नल दिसून येतील. ओके, जसं की मला हा सपोज सब्जेक्ट 101 नावाचा प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट त्यांच्या नावावर अपॉइंट करायचा, तर इंटरनल कॉलमच्या समोर सिलेक्ट ऑल म्हणून एक दिसेल तुम्हाला टॅब. तर त्या या चौकोनामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचे आहे आणि इथे सबमिट बटनावर तुम्ही क्लिक करू शकता. इथे ड्रॉपडाऊनमध्ये तुम्हाला जी काही लिस्ट दिली ती लिस्ट बघा. तुम्हाला जे जे सब्जेक्ट्स तुम्हाला हवे असतील ते सब्जेक्ट्स तुम्ही या इथून काय करू शकता, ड्रॉपडाऊनमध्ये सिलेक्ट करून घेऊ शकता. आणि इथे तुम्हाला एक मेसेज येतो की सक्सेसफुली ॲडेड HOD अँड सब्जेक्ट. या पद्धतीने तुम्हाला काय झालं, त्यांचा सब्जेक्ट दिसून आलेला आहे. ओके,
त्यानंतर तुम्ही HOD अपॉइंट केल्यानंतर सब्जेक्ट टीचरला मार्क्स एंट्री कशी करायची किंवा HODनी काय करायचं त्यांचं लॉग इन करायचं आहे. HODचं ज्यावेळेस लॉग इन होईल तर लॉग इन झाल्यानंतर त्यांना बॅच क्रिएट करायची असते. काय करायची असते त्यांना? बॅच क्रिएट करायची असते आणि बॅच क्रिएट करून त्यांना त्यांचे पुढचे जे काही मार्क्स आहे ती मार्क्स एंट्री त्यांना पूर्ण करायची असते. तर या पद्धतीने आता सपोज मी एक HODचं लॉग इन करतो आणि HODचं लॉग इन करून कशा पद्धतीने बॅच क्रिएट करायची त्याची माहिती इथे देतो. ओके, मी एका HODचं लॉग इन करतोय. लॉग इन केल्यानंतर इथे डाव्या साईडचे जे काही 3 आडव्या रेषा आहेत त्यामध्ये जा. इथं प्रिन्सिपल ऑब्लिक HOD दिलेला आहे त्यावरती क्लिक करा आणि एक नंबर तुम्हाला क्रिएट बॅच दिसेल. आता हे HOD दुसऱ्या फॅकल्टीचे आहे म्हणून मी घेतलेले आहे. इथे सिलेक्ट पॅटर्नमध्ये जसे हे BSCचे HOD आहेत तर BSCचं मी सिलेक्ट केलं. इथं सिलेक्ट सब्जेक्टमध्ये गेलो तर तुम्हाला जे जे सब्जेक्ट तुम्हाला बॅच क्रिएट करायची ते सब्जेक्ट तुम्ही काय करू शकता? सिलेक्ट करू शकता. जसं की मी BSC अंतर्गत हा अल्जेब्रा नावाचा सब्जेक्ट आहे त्याची मला बॅच क्रिएट करायची तर मी सब्जेक्ट सिलेक्ट केला. नंतर सिलेक्ट पेपर टाईप आहे. इथं त्याचे इंटरनल, एक्सटर्नल, प्रॅक्टिकल. आता एक्सटर्नल तर येत नाही पण इंटरनल आणि प्रॅक्टिकल असेल तर ते येणार आहे. तर इंटरनलवरती काय केलं? क्लिक केलं. ऑलरेडी याची बॅच क्रिएट केलेली आहे त्याच्यामुळे क्रिएट करण्याची आवश्यकता नाही आणि मार्क्स पण एंट्री झालेली म्हणून इथे आपल्याला ती रिमूव्ह पण करता येत नाही. तर जे जे विद्यार्थी होते ते तर विद्यार्थी इथे तुम्हाला इथं दिसून येतील. MT111 अल्जेब्रा सब्जेक्ट टाईप इंटरनल बॅच नंबर दिसेल आणि त्यांचे सीट नंबर इथे दिसतील. इथे तुम्ही क्रिएट सब्जेक्टवरती क्लिक केला तर तुम्हाला तो सब्जेक्ट दिसून येणार आहे. ओके, सो पहिल्यांदा बॅच क्रिएट केल्यानंतर दुसरी स्टेप्स कशी असते की इथे अपॉइंटमेंट इंटरनल एक्झामिनर यावर क्लिक करा. इथे पॅटर्न तुम्ही सिलेक्ट करू शकता BSC जो असेल तो. नंतर सिलेक्ट टीचर्स. जसं की या सब्जेक्ट्सला जर का मला एखादे सर द्यायचे असतील तर जसं की एक्झाम्पल म्हणून मी माझं नाव घेतो की या ठिकाणी मी सब्जेक्ट सिलेक्ट केला. त्यानंतर इथं शो बॅचेस टू अपॉइंट यावरती क्लिक करा. इथे तुम्हाला बॅचेस दिसतील. आता इथं अपॉइंटेड पेंडिंग नाहीच आहे म्हणून इथं दिसणार नाही आहे. ओके, सो तिथे तुम्हाला सब्जेक्टचं नाव दिसेल. तिथं स्टार्ट डेट आणि एंड डेट अशा नावाने तुम्हाला सब्जेक्ट्स दिसून येतील, डेट दिसून येतील. तर डेट टाका. डेट टाकल्यानंतर तिथे लास्ट कॉलमला तुम्ही इथं सिलेक्ट म्हणून तुम्ही करू शकता किंवा सबमिट म्हणून करू शकता. तर सबमिट झाल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुलचा मेसेज येईल. या पद्धतीने तुम्ही सब्जेक्टचं काय करू शकता? मार्क्स बॅचेस क्रिएट करू शकता आणि सब्जेक्ट टीचर अपॉइंट करू शकता. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण मार्क्स एंट्रीचे HOD कसे अपॉइंट करायचे तो एक भाग बघितलेला आहे. आता मार्क्स एंट्रीकडे आपण जाऊया. बघा, मार्क्स एंट्री करायची असेल तर आपण कशा पद्धतीने मार्क्स एंट्री करणार आहोत त्याची माहिती इथे तुम्हाला दाखवतो. इथे गेल्यानंतर इथे तुम्ही काय करा? सिलेक्ट इंटरनल एक्झामिनर. बघा, ज्या विषयाची मार्क्स एंट्री करायची तर त्याची सगळ्यात अगोदर काय करायची? ॲड अब्सेंट एंट्री करायची असते. जर त्या फॅकल्टी किंवा त्या बॅचमधले काही विद्यार्थी ॲबसेंट असेल तर सगळ्यात अगोदर त्याची एंट्री करायची असते. इथे सिलेक्ट अपॉइंटेड कॉलेज नेम सिलेक्ट करा. त्याच्यानंतर सिलेक्ट पॅटर्न आहे. जसं की आता मला MCOM या विद्यार्थ्याचे एक ॲबसेंटी रिपोर्ट करायचा आहे तर इथे मी सब्जेक्ट त्यांना जो काही अपॉइंट करून दिला सब्जेक्ट टीचरला तर मी तो सब्जेक्ट सिलेक्ट केला. त्यानंतर मला इथे सिलेक्ट पेपर टाईप आहे. इंटरनल, प्रॅक्टिकल जो असेल तो मी सिलेक्ट करू शकतो. या सब्जेक्टला इंटरनल आहे सब्जेक्ट टाईप म्हणून मी इथे इंटरनल केला. थोडासा खालती या. इथे सिलेक्ट बॅच आहे. तो सीट नंबर कोणत्या बॅचचा आहे ती बॅच इथे सिलेक्ट करा. त्यानंतर इथे तुम्हाला एंटर सीट नंबर टाकायचा आहे. ज्या विद्यार्थ्याला आपल्याला अब्सेंट दाखवायचा आहे तर त्या विद्यार्थ्याचा तुम्हाला इथे सीट नंबर टाकणं गरजेचं असणार आहे. आता मी तुम्हाला इथे एक सीट नंबर टाकून त्याची मार्क्स एंट्री कशी करायची ती गोष्ट तुम्हाला इथे सांगतो. बघा, आता सीट नंबर आहे त्याचा 29,473. ओके, मी इथे तो एंटर करतो. ठीक आहे. एंटर केल्यानंतर इथं सर्च बटनावर क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. त्या विद्यार्थ्याचं नाव येतं. ठीक आहे, म्हणजे त्याचा PRN नंबर येतो, स्टुडंट नेम येतो आणि बॅच नंबर येतो आणि इथे तुम्हाला 4 रिमार्क्ससाठी ऑप्शन येतो. एक आहे अब्सेंट, दुसरं आहे नॉट ॲप्लिकेबल, तिसरा आहे डिने आणि चौथा आहे कॉपी केस. आता या विद्यार्थ्याला अब्सेंट रिपोर्ट करायचा आहे म्हणून इथे मी अब्सेंट बटनावर क्लिक केलं आणि इथे सेव्ह बटनावर देखील क्लिक केलं. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही अब्सेंटची एंट्री करू शकता. ठीक आहे. आता या बॅचमध्ये फक्त एकच विद्यार्थी अब्सेंट होता म्हणून मी इथे अब्सेंटची एंट्री दाखवली. आता जर का त्या विद्यार्थ्याला नॉट ॲप्लिकेबल करायचं तर तुम्ही 2 नंबरचा ऑप्शनवर क्लिक करू शकता आणि सेव्ह करू शकता. आता हे अब्सेंटी नॉट ॲप्लिकेबल कधी करायचं हे मी सरते शेवटी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आता या विषयाची मार्क एंट्री कशी करायची तर बघा, पुन्हा तुम्हाला इंटरनल एक्झामिनरमध्ये जायचं आहे. तिथे तुम्ही मार्क्स एंट्रीवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं अपॉइंटेड ॲज अ इंटरनल एक्झामिनर यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर त्या सब्जेक्ट्सला
त्या टीचरकडे कोणकोणते पॅटर्न म्हणजे वर्ग दिलेले आहे आणि सब्जेक्ट दिलेले आहे त्याची माहिती इथे तुम्हाला येऊन जाईल. बघा लास्टला सब्जेक्ट कोणता आहे, MCOM 2019 आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट 122 आहे. आपण एका विद्यार्थ्याची मार्क्स एंट्री केलेली आहे. किती? एका विद्यार्थ्याची. तर त्याच्यामुळे तिथे 47 एंट्री ऑलरेडी झालेली आहे. आता उर्वरित काय करायचे आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांची मार्क्स एंट्री करायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर इथे एडिट बटन जे काही दिलेलं आहे बघा, इथे एडिट बटन, इथे एक मिनटं फक्त, ह्या इथे एडिट बटन दिलेलं असतं. तर त्या बटनावरती काय करायचं, क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डिटेल्स येईल, सब्जेक्टची डिटेल्स. इथं नॉन इव्हॅल्युएटेड असा मेसेज येईल. तर त्यामध्ये तुम्हाला इथे शो स्टुडंटवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 1 बाय 1 विद्यार्थ्यांचे नावं येतील. नावं आल्यानंतर लास्टला तुम्हाला कितीपैकी मार्क्स द्यायचे ते इथे मार्क्स एंट्रीमध्ये तुम्ही करू शकता. ओके. सो या पद्धतीने तुम्ही काय करायचे, 1 बाय 1 सगळ्या विद्यार्थ्यांचे मार्क्स भरत जायचे. शेवटी सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे इव्हॅल्युएटेडमध्ये जायचं. ओके. सेकंड स्टेप्स इव्हॅल्युएटेडमध्ये जायचं. शो स्टुडंटवरती क्लिक करायचं. म्हणजे तुम्ही ज्या ज्या विद्यार्थ्यांचे मार्क भरले ते मार्क तुम्हाला दिसतील. आता जसं की या विद्यार्थ्याला अब्सेंट केलेलं आहे, तर अब्सेंटमधून मी ते मार्क्स इथं त्यांना इथं मार्क एंट्री करताच येणार नाही, कारण तो विद्यार्थी काय होता, इंटरनलला अब्सेंट होता, म्हणून त्याची अब्सेंट एंट्री केलेली आहे. ओके. आता जर का तुम्हाला वाटलं की नाही तो विद्यार्थी आजारी होता किंवा काही कारणास्तव तो पेपर देता आला नाही, किंवा त्या आपल्या इंटरनलच्या वेळेस त्याचा दुसरा एखादा पेपर होता, तर आपण त्या सब्जेक्ट टीचर किंवा एक्झाम CO HOD यांना भेटून आपण जर का पुन्हा ती एक्झाम दिली आणि आपण ऑलरेडी त्याच्यात अब्सेंट एंट्रीमध्ये इथं दाखवला, तर हे करेक्शन करायचं असेल तर ज्या ठिकाणी अब्सेंट एंट्रीमध्ये गेलात तिथे जा, त्याचा सीट नंबर टाका, शो येईल आणि तिथे त्या विद्यार्थ्याच्या नावापुढे रिमूव्ह असं ऑप्शन येईल. तर त्या रिमूव्ह बटनावर क्लिक केलं तर त्याच्या इकडे मार्क्स एंट्री करता येतील. ठीक आहे. आणि इथं तुम्ही इव्हॅल्युएटेडमध्ये गेल्यानंतर लास्टला तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट बटन येईल किंवा सेव्ह बटन येईल. सेव्ह बटन झाले तर त्या विद्यार्थ्याची मार्क्स एंट्री ही होत असते. त्यानंतर तिसरी स्टेप जी काय असते ती म्हणजे पुन्हा तुम्ही इथं मार्क्स एंट्रीमध्ये जा. इथं सिलेक्ट अपॉइंटेड रोल नंबर इथे तुम्ही जा पुन्हा एकदा. त्याच्यानंतर इथे थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला लास्टला जे काही ऑप्शन येईल बघा, मी तुम्हाला इथे लास्टचे काही ऑप्शन दाखवत आहे, तर ते ऑप्शन तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. ओके. तर ते सिलेक्ट करताना बघा इथे तुम्हाला वरती जर का टॅब बघितला, एक ॲड किंवा एडिट म्हणून दिलेलं आहे, दुसरी टॅब दिली आहे प्रिव्ह्यू, तिसरी टॅब दिली कन्फर्म आणि चौथी टॅब दिली प्रिंट. एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या, तुम्ही प्रिव्ह्यू बटनावरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. म्हणजे जसं की या ठिकाणी इथे जर का तुम्ही क्लिक केलं तर किती मार्क दिले हे तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये एडिट करता येईल प्रिव्ह्यू बटनामध्ये. पण जर काही तर तिसऱ्या नंबरच्या बटनावरती तुम्ही एकदा जर का कन्फर्म बटनावर क्लिक केलं तर त्या मार्क्स एंट्रीमध्ये चेंजेस पुन्हा करता येत नाही. ते चेंजेस करायचं असेल तर तुम्हाला आणखीन वेगळी प्रक्रिया आहे, ती पण मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्ही प्रिंट ऑप्शनला जर का क्लिक केलं तर एकदा का प्रिंट झाली त्यानंतर सुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारे बदल करता येत नाही. आता मी या विद्यार्थ्याचं काय करतो, प्रिव्ह्यू बटनावरती क्लिक करतो. ठीक आहे. प्रिव्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर ती एक कॉपी तुमची डाउनलोड केली जाते. हे बघा, आणि त्या डाउनलोड कॉपीवर प्रिव्ह्यू बटनच काय नाव, प्रिव्ह्यू असा वॉटरमार्क्स त्याच्यामध्ये येत असतो. आणि या ठिकाणी बघा सांगितलेलं आहे की दिस इज प्रिव्ह्यू ऑर ड्राफ्ट कॉपी, दिस इज नॉट अ फायनल, प्लीज चेक ऑन दी confirm button and then download the final copy. If you don't click on confirm button, the marks enter will not be accepted. बघा, नुसतं मी प्रिव्ह्यू बटनावरती क्लिक केलं तर माझे मार्क्स कन्फर्म होणार नाही आहे. तर मला काय करणं अपेक्षित आहे, तर ती पूर्णपणे माहिती भरणं अपेक्षित आहे. म्हणजे मी इथं 1 बाय 1 बाकी विद्यार्थ्यांची माहिती भरायची आणि नंतर प्रिव्ह्यू बटनमध्ये मी चेक करायचं की कोणकोणत्या विद्यार्थ्याच्या सीट नंबरला ते मार्क दिले आहेत का. त्याची खात्री झाली की व्यवस्थित मार्क भरलेले आहेत तर तुम्ही काय करा, इथे कन्फर्म बटनमध्ये जे काही दाखवलेलं आहे तर 47/0 दाखवल, तर तिथं 47/47 येईल. त्या बटनावरती क्लिक करा आणि सरते शेवटी तुम्ही डाउनलोड बटनावरती इथे जर क्लिक केलं तर डाउनलोड करून तुम्ही त्याची प्रिंटआउट घेऊ शकता. ओके. सो या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, मार्क्स एंट्री करू शकता. मी मागाशी म्हणालो जर तुम्हाला काही एडिटची परमिशन मागायची असेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, इंटरनल एक्झामिनरमध्ये जाऊ शकता. लास्टला तुम्हाला 4 नंबरचा ऑप्शन आहे, इथे 4 नंबरचं ऑप्शन आहे रिक्वेस्ट टू एडिट परमिशन. त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. सॉरी. क्लिक केल्यानंतर इथे सिलेक्ट अपॉइंटेड रोल नंबर दाखवलेला आहे किंवा रोल तुमचा कोणता आहे तर इंटरनल एक्झामिनर. त्यानंतर इथं अपॉइंटेड कॉलेजचं नेम येईल, इथं पॅटर्न आला,
तो पॅटर्न वगैरे येईल. ऑलरेडी आपण मार्क्स एंट्री केली नाही म्हणून त्याच्यामध्ये चेंज करता येणार नाही. त्याच्यानंतर सब्जेक्ट सिलेक्ट करा, सिलेक्ट पेपर टाईप करा. त्यानंतर तुम्हाला त्या विद्यार्थ्याचं नाव येईल आणि पुढे त्याचा सीट नंबर वगैरे दिसेल आणि त्याच्या पुढे तुम्हाला रिमार्क टाकायचा आहे. म्हणजे रिमार्कमध्ये आपण लिहू शकतो की रॉंगली एंटर मार्क्स, प्लीज आय वूड लाईक टू रेक्टिफाय किंवा आय वूड लाईक टू करेक्ट दिस इन्फॉर्मेशन. ओके, मग ते तुम्ही सेंड म्हणले तर कॉलेजकडे जाईल. म्हणजे जिथं कॉलेजचा पण कोड आहे तर तिथं एडिट परमिशन किंवा मॅनेज एडिट परमिशन म्हणून एक ऑप्शन आहे, त्यामध्ये जायचं आणि तिथं एक ओकेचा रिमार्क तिथं देऊन टाकायचा. आणि तिथं ओकेचा रिमार्क दिला तर तिथे तुम्हाला एक ऑप्शन आहे तिथे त्यावरती क्लिक करायचं. ते क्लिक केलं का लगेच तुम्हाला काय होईल की त्या सब्जेक्ट टीचरला ते मार्क्स एंट्री करता येतील. ओके, सो या पद्धतीने तुम्ही मार्क्स एंट्री करू शकता. आता मी तुम्हाला आत्ताच्या यामध्ये एवढ्या गोष्टी सांगितल्या कोणकोणत्या, की मार्क्स एंट्री कशी करायची, ॲब्सेंटी एंट्री कशी करायची, नॉट ॲप्लिकेबल कसं करायचं याची माहिती आपण आत्ता बघितलेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला HOD कसे अपॉइंट करायचे, नंतर तुम्हाला सांगितलं की HODकडून बॅच कशी क्रिएट करायची ती पण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आता आपण पेंडिंग सीट नंबर्सकडे जाऊया आणि आपण एक्स्ट्रा क्रेडिटचे मार्क्स कसे भरायचे ती देखील माहिती बघूया. ठीक आहे, मी पहिल्यांदा हे अकाउंट काय करतो, लॉग इन करतो. तुम्हाला मार्क्स एंट्री पेंडिंग मार्क्स एंट्री कोणाकोणाची राहिली ती जर का बघायची असेल तर त्यासाठी तुम्ही काय करा की कॉलेजचा ID लॉग इन करा. कॉलेजच्या ID लॉग इन केल्यानंतर तिथे तुम्हाला डाव्या साईडला 3 डॉट दिसेल. इथे कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला सेकंड लास्ट टॅब दिसेल की बघा मी मगाशी सांगितलं की मॅनेज एडिट परमिशन इथेच तुम्हाला दिसून येईल. कॉलेजमध्ये ॲड HOD वगैरे जे काही दाखवलेलं आहे तर त्यामध्ये शेवटून 3 नंबर मॅनेज एडिट परमिशन दिसेल. त्याच्या खालती पेंडिंग सीट नंबर्स डिटेल्स दिसेल, त्यावरती काय करा, क्लिक करा. तर इथे बघा तुम्हाला फॅकल्टी वाईज जे काही विद्यार्थी आहेत तर त्यांचे तुम्हाला पेंडिंग सीट नंबर्स इथे दिसतील. यांची मार्क्स एंट्री अजून केलेली नाही आहे. ओके, इथे तुम्हाला 1 बाय 1 त्याची ड्रॉपडाऊनची लिस्ट दिसेल. त्या लिस्ट पद्धतीने तुम्हाला समजून येईल की कोणकोणते मार्क्स राहिले. बघा जसं की मगाशी मी MCOMच्या स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचे मार्क्स भरत होतो, त्यापैकी फक्त 46 विद्यार्थ्यांचे मार्क आता पेंडिंग आहे. एका विद्यार्थ्याचे मार्क्स हे ऑलरेडी झालेले आहे. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, बघू शकता की कोणकोणत्या विषयाचे मार्क्स हे बघायचे राहिलेले आहे किंवा काय करायचे राहिले. ओके, मी आता तुम्हाला संपूर्ण माहिती दिली. आता मी तुम्हाला काय करतो, एक्स्ट्रा क्रेडिटच्या सब्जेक्टचे मार्क्स कसे भरायचे आहे. तर एक्स्ट्रा क्रेडिटमध्ये कोणकोणते सब्जेक्ट येतात तर बघा, GR फर्स्ट, GR सेकंड, नंतर GR 3 पासून तर डायरेक्ट 9 पर्यंतचे सब्जेक्ट्स येतात. हे तुमचे एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट आहे. तुम्ही विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट बघा, त्याच्या सब्जेक्ट टाईपमध्ये किंवा सब्जेक्ट कोडमध्ये, सब्जेक्ट नेममध्ये तिथं तुम्हाला GRचा सब्जेक्ट दिसला तर हा काय आहे, त्याच्या एक्स्ट्रा क्रेडिटचा सब्जेक्ट्स आहे. तर आता बघा, जे विद्यार्थी ऑलरेडी फर्स्ट इयरचे आहे, जे विद्यार्थी फर्स्ट इयरचे आहे, फर्स्ट सेमचे आहे, काय जे विद्यार्थी फर्स्ट इयरचे आहे आणि त्यांचं सेमिस्टर कितवा आहे, फर्स्ट आहे, तर यांना काय करायचं आहे, फक्त फिजिकल एज्युकेशनचे आत्ता क्रेडिट द्यायचे आहे. ते क्रेडिट किती आहे, 1च क्रेडिट आहे. सेकंड सेमिस्टरला तुम्हाला 1 क्रेडिट द्यायचं आहे. किती, 1 क्रेडिट. असे मिळून टोटल तुम्हाला किती क्रेडिट द्यायचे, फिजिकल एज्युकेशनचे 2 क्रेडिट द्यायचे आहे. त्यानंतर बघा, सेकंड सेमिस्टरला गेल्यानंतर तुम्ही काय करू शकता, इथे फिजिकल एज्युकेशनचा 1 क्रेडिट आणि दुसरा आहे डेमोक्रेसी, याचा तुम्ही काय करू शकता, त्याचे 2 क्रेडिट आहे. फिजिकल एज्युकेशनचे 1 क्रेडिट आणि डेमोक्रेसीचे 2 क्रेडिट, असे तुम्ही 3 क्रेडिट तुम्हाला सेकंड सेमिस्टरला FYच्या द्यायचे आहेत. म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षामध्ये टोटल किती क्रेडिट द्यायचे, एक्स्ट्रा क्रेडिट 4. फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा क्रेडिट किती द्यायचे, 4 क्रेडिट द्यायचे. ही गोष्ट काळजीपूर्वक बघा. त्यानंतर जे विद्यार्थी SY आणि TYला आहे तर या विद्यार्थ्यांना दोन्ही वर्ष मिळून 4 एक्स्ट्रा क्रेडिट मिळवायचे. म्हणजे फर्स्ट इयरचे 4 आणि SY TYचे 4 असे मिळून टोटल एक्स्ट्रा क्रेडिट किती मिळवायचे, 8 क्रेडिट मिळवायचे आहेत. ओके, आता बघा, काही विद्यार्थ्यांचा आणि काही प्राध्यापकांचा एक विषय झाला की सर आम्ही आत्ता एक्स्ट्रा क्रेडिटचे मार्क्स भरतोय आणि त्याच्यात जे विद्यार्थी आत्ता TYला आहे किंवा काही विद्यार्थी SYला पण असतील, नाही SYला आत्ता तर असणारच नाही, पण जे विद्यार्थी TYला सेमिस्टर 5मध्ये असतील तर या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटमध्ये एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट दिसत नाही. काय होत नाही, एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट दिसत नाही. तर मग याला रिझन काय आहे तर बघा, आतापर्यंत जे विद्यार्थी TYला आहे तर त्यांचे ऑलरेडी फर्स्ट इयरचे 4 क्रेडिट मिळून झालेले आहे. जे विद्यार्थी SYला आहे त्यांचे 4 क्रेडिट
किंवा 4पेक्षा जास्त क्रेडिट त्यांना मिळाले असतील तर त्यांच्या टी वायच्या रिझल्टमध्ये कोणतेही क्रेडिट दिसणार नाही. त्यांना कोणतेही क्रेडिट टी वायच्या रिझल्टमध्ये किंवा टी वायच्या हॉल तिकीटमध्ये दिसणार नाही. मग तुम्ही हे कसं चेक करायचं, तर तुम्ही काय करा, तुमचा ऑनलाईन रिझल्ट डाउनलोड करा या अगोदरच्या परीक्षेचा. ओके, या अगोदरच्या एक्झामचा काय करा, रिझल्ट डाउनलोड करा. तो मग तुमचा ऑनलाईन असू ऑफलाईन असू कसंही असेल किंवा हार्ड कॉपी असेल, त्या रिझल्टमध्ये खालती तुम्हाला एक ॲड ऑन क्रेडिट अशा नावाचा एक सब्जेक्ट दिसेल किंवा एक पॉईंट दिसेल ॲड ऑन क्रेडिट. तर त्यामध्ये जर का 4 किंवा 4पेक्षा जास्त क्रेडिट दिसले, काही ठिकाणी काही विद्यार्थ्यांना कसे 6 क्रेडिट भेटले. किती क्रेडिट? 6. मग त्याला आत्ता येणार नाही ना, कारण त्याला रिक्वायर जेवढे क्रेडिट होते त्यांनी ऑलरेडी ते अर्न केलेले. विद्यापीठ काय म्हणतं की तुम्ही किती क्रेडिट अर्न करू शकता, किमान 4, त्याच्यापेक्षा जास्त अर्न करा, ते तुमच्या बेनिफिशियलसाठीच आहे. पण एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट हे तुमच्या टी वायच्या याच्यामध्ये येणार नाही, कारण एस वायला असेपर्यंत त्या विद्यार्थ्यांनी 4 किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट मिळवलेले आहे. म्हणजे एफ वाय जे विद्यार्थी आत्ता टी वायला आहे यांनी बघायचं की त्याचे एफ वायचे 4 क्रेडिट भेटले का आणि एस वायचे किमान 4 क्रेडिट भेटले का. हे जर भेटले असेल तर त्याला आत्ता कोणत्याही पद्धतीची एक्स्ट्रा क्रेडिट मिळवण्याची आवश्यकता नाही. पण विद्यार्थी मित्रांनो आणि प्राध्यापकांनी ही गोष्ट आपल्या विद्यार्थ्यांना सांगणं खूप गरजेचं आहे की तुम्ही तुमची जी काही डिग्री आहे तर ही डिग्री पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा 8 क्रेडिटची गरज आहे. त्यामध्ये फर्स्ट इयरचे किमान 4 क्रेडिट आणि एस वायचे किमान 4 क्रेडिट असेच असले पाहिजे. एखादा विद्यार्थी म्हणेल नाही सर फर्स्ट इयरचे मी नाही मिळवणार, मी काय करतो आता डायरेक्ट एस वाय आणि टी वाय मिळून मी 8 क्रेडिट मिळवतो, तर असं होणार नाही. तर त्याला फर्स्ट इयरचे 4 आणि एस वाय आणि टी वाय मिळून 4 असे 8 क्रेडिट मिळवणं त्याला गरजेचं आहे. आता टीचरनी काय करायचं, तुम्हाला जी काही बॅच दिसते, तुम्हाला तर आत्ता GR1ची बॅच दिसेल, ठीक आहे. तर फिजिकल एज्युकेशनचे जे काही मार्क्स आहेत ते भरा. त्याच्यापैकी माझ्या मते जे काही BCom फॅकल्टीचे फॅकल्टी आहेत तर या फॅकल्टीसाठी तुम्हाला असे रिमार्क येतात, एक MP येतो, एक PP येतो किंवा काही ठिकाणी O, काही ठिकाणी A, काही ठिकाणी B असे काही ग्रेड येत आहे. तर बघा आता ह्या MP आणि PPचाही लॉंग फॉर्म काय आहे ते मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. बघा NP म्हणजे काय, NP म्हणजे काय, नॉट प्रेझेंट. काय आहे, नॉट प्रेझेंट. एक मिनटं, काय आहे, नॉट प्रेझेंट, ठीक आहे. आता PPचा अर्थ काय होतो, PP प्रॅक्टिकली प्रेझेंट. काय आहे, प्रॅक्टिकली प्रेझेंट. ओके, आता लक्षात घ्या तुम्ही MP केव्हा करू शकता. आता एक एक्झाम्पल म्हणून मी सांगतो तुम्हाला की काही विद्यार्थी NSSचे असतात, काही विद्यार्थी NSSचे असतात. तुमच्याकडे NSSची लिस्ट आहे, तुमच्यापैकी 100 विद्यार्थी NSSसाठी होते, एक्झाम्पल म्हणून घेतोय, आणि या 100 विद्यार्थ्यांपैकी फक्त 98 विद्यार्थ्यांनी NSSचा कॅम्प पूर्ण केलेला आहे. कारण NSSचे क्रेडिट आपण 1 क्रेडिट कधी देतो, ज्यावेळेस तो विद्यार्थी काय करतो की एक स्पेशल हिवाळी कॅम्प करतो त्यावेळेस त्याला NSSचा 1 क्रेडिट दिला जातो. ओके, तर तो विद्यार्थी ज्यावेळेस NSSचा क्रेडिट मिळवतोय, ठीक आहे, तर तो विद्यार्थी जर का या 100मध्ये असेल तर त्याला तुम्ही काय करू शकता, त्याच्या नावापुढं PP करू शकता. ओके, आणि जर का तो विद्यार्थी त्याला ॲब्सेंट असेल तर त्याला काय करू शकता, नॉट प्रेझेंट असा रिमार्क देऊ शकता. त्याला काय करू शकता, नॉट प्रेझेंट असा रिमार्क त्याला देऊ शकता. ओके, आता तो विद्यार्थी तुमच्या NSSचाच नाही, कारण ही बॅच तुमची कोणाची होणार आहे, तर ती तुमची SY आणि TYचे जे विद्यार्थी आहे त्यांची होणार आहे. ओके, आता तुमची जी काही बॅच क्रिएट होईल त्याच्यामध्ये विद्यार्थी स्पेसिफिकली कोणते दिसणार आहे, बघा. आता आपल्याला नॉट ॲप्लिकेबल कधी करायचं हे मी बघतो, पण एक NSSच्या बाबतीत तुम्हाला सांगतो की NSSचे क्रेडिट कोणाला द्यायचे, तुम्हाला फक्त SY आणि TYच्या विद्यार्थ्यांना. ओके, कारण फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा क्रेडिटमध्ये कोणते सब्जेक्ट आहे हे तर आपल्याला माहिती आहे, ते म्हणजे फिजिकल एज्युकेशन आणि दुसरं आहे डेमोक्रेसी. याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक्स्ट्रा क्रेडिट त्यांना देऊ शकत नाही. ओके, ते तुम्ही त्यांना SY TYला देऊ शकता. म्हणजे एखादा विद्यार्थी फर्स्ट इयरला आहे आणि त्यांनी फर्स्ट इयरलाच त्याचा NSSचा कॅम्प केला, पण त्याला त्याचे क्रेडिट कधी द्यायचे, त्याला SYला गेल्यावर तुम्ही त्याला देऊ शकता. ठीक आहे, आता हा विद्यार्थी SY TYला आहे तर तुम्ही काय करू शकता, ऑलरेडी त्याला जर का त्यांनी कॅम्प केलेला असेल तर त्याला तुम्ही रिमार्क काय देऊ शकता, PP देऊ शकता किंवा O ग्रेड, A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड काय असेल ते तुमच्या पद्धतीने त्याचा जसा परफॉर्मन्स त्या कॅम्पमध्ये असेल त्या पद्धतीने तुम्ही त्याला क्रेडिट देऊ शकता. ठीक आहे, म्हणजे BComच्या बाबतीत याच्या अगोदर फक्त ऑप्शन होता NP आणि PP. आता काय आहे ऑप्शन,
तर ओ पण आहे, ए पण आहे, बी पण आहे, सी पण आहे आणि बाकीचे सुद्धा ग्रेड दिलेले आहे. BSc BAच्या बाबतीत सुद्धा जे काही विद्यार्थी आहे तर त्यांच्याकडे सुद्धा किंवा BBA BBIB BBSA यांच्याकडे सुद्धा तुम्हाला ओ ग्रेड, ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड या पद्धतीचे किंवा डी ग्रेड पण दिलेला आहे. तर या पद्धतीचे क्रेडिट तुम्हाला द्यायचे आहेत. ठीक आहे. आता जर का एखादा विद्यार्थी तुमच्या बॅचमध्ये सपोज SY आणि TYचे मिळून तुम्हाला बॅच तुमच्या HODनी तुम्हाला क्रिएट करून दिली आणि त्याच्यामध्ये NSSच्या विद्यार्थ्यांच्या नावाने तुमच्याकडे 150 विद्यार्थी ऑलरेडी दाखवत आहे. तर तुम्हाला आता इथे नॉट ॲप्लिकेबल कधी करायचं हे मी तुम्हाला सांगतो. मी मागाच्या उदाहरणावरून सांगतो. तुमचे NSSचे ॲक्च्युअल विद्यार्थी किती पाहिजे होते? 100 पाहिजे होते. बट किती दाखवत आहे? 150. त्यापैकी तुम्हाला माहिती आहे की 98 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे, 2 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेलं नाही आहे. ओके. तर तुम्ही त्या 2 विद्यार्थ्यांना काय करू शकता? NP. 2 विद्यार्थ्यांना किती करायचं? NP. त्याच्यानंतर तुम्ही PP कुणाला करायचं? त्याच्यानंतर तुम्ही काय म्हणतो? PP म्हणजे प्रॅक्टिकली प्रेझेंट किती जणांना करायचं? 98. इथं NP किती जणांना? 2 आणि PP 98. असे मिळून किती झाले? 100 झाले. किती झाले? 100. आता तुम्हाला 50 जे काही विद्यार्थी आहेत तर त्यांना काय करायचं आहे? नॉट ॲप्लिकेबल. काय करायचं? नॉट ॲप्लिकेबल. मग हे नॉट ॲप्लिकेबल कुठून करणार? तर मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही त्या पर्टिक्युलर टीचरला जी काही बॅच अपॉइंट करून दिली तर त्या फॅकल्टी मेंबरनी कशात जायचं? अगोदर ॲब्सेंटी एंट्रीमध्ये. कशात जायचं? ॲब्सेंटी एंट्रीमध्ये जायचं. तिथं तुम्ही तो काय करायचा? सब्जेक्ट सिलेक्ट करायचा. कोणता? सब्जेक्ट सिलेक्ट करायचा. ज्या विद्यार्थ्याला तुम्हाला नॉट ॲप्लिकेबल द्यायचं तो सब्जेक्ट सिलेक्ट करायचा. त्या विद्यार्थ्याचं तुम्ही सीट नंबर टाका. सीट नंबर टाकला का लगेच तुम्हाला तो विद्यार्थी दिसेल. तर तुम्हाला 4 ऑप्शन आहे. एक ॲब्सेंट, दुसरं नॉट ॲप्लिकेबल, नंतर डिने आणि चौथं आहे कॉपी केस. तर तुम्ही त्याच्यासाठी कोणतं ऑप्शन घेऊ शकता? नॉट ॲप्लिकेबल. तर या बटनावर क्लिक केलं तर जे विद्यार्थी NSSचे नाही त्यांना त्याची क्रेडिट भेटणार नाही. जसं बघा आणखीन एक नॉट ॲप्लिकेबलच्या बाबतीत कोणकोणते विषय येतात? जसं की रिसर्च पेपर प्रेझेंटेशन ॲट युनिव्हर्सिटी लेवल, स्टेट लेवल किंवा मूकचा कोर्स असतील, शॉर्ट टर्म कोर्स असेल, फील्ड व्हिजिट, इंडस्ट्रियल व्हिजिट, त्याच्यानंतर एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटी असतील. असे खूप साऱ्या ऑप्शन्स असतात तुम्हाला एक्स्ट्रा क्रेडिटसाठी. तर जे जे विद्यार्थी ऑलरेडी त्या ॲक्टिव्हिटीच्या रिलेटेड नाही आहे तर त्यांचे देखील तुम्हाला काय करायचे आहे? नॉट ॲप्लिकेबल करायचे आहे. आता तुम्ही म्हणताल की सर आम्ही जर का बॅचेस क्रिएट केले नाही तर काय प्रॉब्लेम येईल? तर बघा, तर तुमचे सीट नंबर तुम्हाला पेंडिंग सीट नंबर्स म्हणून दिसेल. काय होईल? पेंडिंग सीट नंबर्समध्ये. आणि तुमच्या वेब मेलला काय होतील? वारंवार मेसेज येतील की या विषयाचे मार्क्स पेंडिंग आहे, या विषयाचे मार्क्स पेंडिंग आहे. अशा पद्धतीचा रिमार्क तुम्हाला काय होईल? वारंवार तुम्हाला येत जाईल. डेली तुम्हाला कंटिन्युअस मेसेज येतील जोपर्यंत तुम्ही ते मार्क्स एंट्री करणार नाही तोपर्यंत. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणेल की किती? GR3A पासून तर GR9 मग ते ABCDH काय असतील ते. तर याच्याशा सब्जेक्ट रिलेटेड जे सब्जेक्ट तुमच्या रिलेटेड आहे जसं की स्पोर्ट्स रिप्रेझेंटेशन आहे, NSS आहे, त्याच्यानंतर काही जण इंडस्ट्रियल व्हिजिट असती किंवा फील्ड व्हिजिट असेल, सर्वे केलेला आहे. तर या माध्यमातून जनरली विद्यार्थी एक्स्ट्रा 4 क्रेडिट मिळवू शकतात. ओके. तर काही अडचण येणार नाही. तर त्यांनी काय करायचं? सगळ्यात अगोदर फॅकल्टी मेंबर्सनी किंवा HODनी तर या बॅचेस क्रिएट करायचे आणि यांचे मार्क अगोदर फायनल करायचे. आणि त्याच्यानंतर जे विषय तुमच्याशी रिलेटेड नाही आहे ओके तर मग त्यांच्या बॅचेस क्रिएट करायच्या. त्या हवं तर काय करायचं? HODनी स्वतःच्याच लॉग इनला घ्यायचे. काय करायचं? स्वतःच्या लॉग इनला घ्यायच्या. आणि लॉग इनला घेतल्यानंतर 1 बाय 1 त्या बॅचेस काय करायच्या? क्रिएट केलेल्या असतील तर क्रिएट करायच्या. स्वतःच सब्जेक्ट टीचर अपॉइंट व्हायचं आणि सगळ्या जणांना काय करायचं? मग नॉट ॲप्लिकेबल. ओके. जर तुमच्या कॉलेजमध्ये NCC नाहीच आहे तर मग तुम्ही म्हणताल सर आम्ही याची बॅच क्रिएट नाही केली चालेल का? तर तसं होणार नाही. तुम्ही ती बॅच क्रिएट करायची आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला नॉट ॲप्लिकेबल द्यायचं आहे. तर या पद्धतीने तुम्हाला काही महत्त्वाच्या मी इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहे. आता कोणत्या विषयासाठी कशा पद्धतीने तुम्ही ॲक्टिव्हिटी किंवा त्याचं संबंधित रेकॉर्ड जमा करू शकता याबाबत मी ऑलरेडी काही व्हिडिओ तयार केलेले आहे. तुम्ही चॅनलवरचे सगळे व्हिडिओ एकदा बघा. मी जनरली त्या संदर्भात तुम्हाला रेकमेंड करेल. एक मी FY/SY/TY ओके या BComच्या रिलेटेड मी एक इंडक्शन प्रोग्राम किंवा एक इंट्रोडक्शन निमित्तानं मी एक व्हिडिओ बनवलेला होता. आता ॲक्च्युली तो कधी बनवला ते नाही माहिती, पण आपल्या तुम्हाला ड्रॉपडाऊनमध्ये तो दिसून येईल. तर त्या बाबतीत बघा मी तिथे तुम्हाला एक्स्ट्रा क्रेडिटची माहिती दिलेली
आहेत. जर पॉसिबल झालं तर प्रत्येक म्हणजे GR1 फिजिकल एज्युकेशनचे कसे क्रेडिट मिळवायचे, डेमोक्रेसीचे कसे मिळवायचे, तर ही सगळी माहिती मी तुम्हाला ऑलरेडी नव्याने बनवून देण्याचा प्रयत्न करेल, जी तुमच्या पुढच्या सेमिस्टरसाठी कामाला येईल. हां, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का एखाद्या विद्यार्थ्यांनी NSSमधून 1 क्रेडिट घेतला तर तो परत या विषयाचा क्रेडिट नेक्स्ट सेमिस्टरला किंवा नेक्स्ट इयरमध्ये घेऊ शकत नाही. एका सब्जेक्टसाठी एकदाच तो काय करू शकतो, क्रेडिट मिळवू शकतो. तो मग त्याच्या व्यतिरिक्त कदाचित तो स्पोर्ट्सकडूनही घेऊ शकतो, पण त्यांनी त्याचं रिप्रेझेंटेशन दाखवलं पाहिजे, त्यामधून तो घेऊ शकतो. एखादा विद्यार्थी इंडस्ट्रियल व्हिजिटला गेला, तर इंडस्ट्रियल व्हिजिटला गेला तर त्याला 1 क्रेडिट आहे, तर त्यांनी 1 क्रेडिट इंडस्ट्रियल व्हिजिटच्या माध्यमातून मिळवलं, तर पुढच्या सेमला किंवा पुढच्या इयरला त्याला याच विषय सिलेक्ट करून त्याला क्रेडिट भेटणार नाही. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी काय करावं, सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी घ्या. GR3A पासून GR9A पर्यंत जेवढ्या काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहे त्या ॲक्टिव्हिटी तुम्ही घेऊ शकता. आता एक्झाम्पल एक एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी म्हणून दाखवलेलं आहे, त्याच्यामध्ये तर N नंबर ऑफ ऑप्शन आहे. म्हणजे जसं की तुम्ही एखादं ट्री प्लांटेशन केलं किंवा ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये तुम्ही सहभाग घेतला, हे पण काय झाले, तुमची एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी झाली. किंवा तुमच्या महाविद्यालयांनी काही एक मोठा उपक्रम घेतला आणि त्यामध्ये तुमचा रोल आहे चांगला, पण त्याच्या पद्धतीचं तुमचं सर्टिफिकेट पाहिजे. जसं की एक्झाम्पल तुम्ही ब्लड डोनेशन घेतलं तर तुम्ही ब्लड डोनेशनचा पुरावा देऊ शकता. त्याच्यात तुम्ही काय करा, रिपोर्ट बनवा. रिपोर्ट बनवल्याबरोबर त्याच्यावर सर्टिफिकेट अटॅच करा आणि एक फोटोग्राफ द्या तुम्ही ब्लड डोनेशन करतानाचा. एवढं जरी दिलं तरीसुद्धा तुम्हाला त्याचे एक जे काही एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीचं 1 क्रेडिट आहे तो मिळेल. बाकी खूप सारे असे ऑप्शन आहे. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी प्रत्येक महाविद्यालयाची वेगवेगळी असते. जसं की सायन्सचे विद्यार्थी काय करतात, वॉटर ॲनालिसिस, सॉईल ॲनालिसिस करतात, तर ती पण तुमची काय झाली, एक एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी झालेली आहे. अशा पद्धतीने प्राध्यापक मित्रांनो, आपण आत्ता कोणकोणती माहिती बघितली, ती म्हणजे की मार्क्स एंट्री कशी करायची, त्यानंतर तुम्हाला ॲब्सेंटी एंट्री कशी करायची, नॉट ॲप्लिकेबल कधी करायचं, कशा पद्धतीने करायचे त्याची माहिती दिली. त्यानंतर HOD कसे अपॉइंट करायचे, बॅच कशी क्रिएट करायची, इंटरनल एक्झामिनर कसे अपॉइंट करायचे, याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली. आणि एक्स्ट्रा क्रेडिटचे मार्क्स कशा पद्धतीने फिल करायचे याची माहिती आपण बघितलेली आहे. प्राध्यापक मित्रांनो, एक सूचना मी या पद्धतीने करू इच्छितो किंवा एक सजेशन देऊ शकतो की तुम्ही जे काही मार्क्स एंट्री करणार आहे तर त्याची 1 कॉपी तुमच्याकडे ठेवा, 1 कॉपी तुम्ही एक्झाम डिपार्टमेंटकडे देऊ शकता किंवा तुमची इंटरनल एक्झाम कमिटी असेल त्याकडे तुम्ही देऊ शकता, किंवा आणखीन एखादी कॉपी तुम्ही काय करू शकता, तुमच्या संबंधित HODकडे देऊ शकता. जर का कदाचित एखाद्या विद्यार्थ्यांनी पुढे इश्यू केला की सर मला इंटरनलमध्ये मी प्रेझेंट होतो तरी मला का ॲब्सेंट दाखवलं, तर मग सगळ्यात अगोदर सब्जेक्ट टीचरनी काय करायचं, त्याचं जे काही रेकॉर्ड आहे तर त्यांनी कच्ची मार्क लिस्ट तयार करायची आणि त्यांनी कशा पद्धतीने एंट्री केली. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला एक्झाम्पल म्हणू शकतो की आपण BComचा एखादा विद्यार्थी, तर त्याला इंटरनल मार्क्स किती असतात, 30 मार्क्स असतात. तर एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही 30पैकी 30 द्या, पण हे 30 कसे दिले तर याचं बायफर्गेशन तुम्ही त्यांना दाखवलं पाहिजे. जनरली काही महाविद्यालयात 10 मार्कांचं असाइनमेंट घेतलं जातं आणि 20 मार्कांची इंटरनल एक्झाम घेतली जाते, तर याच्यातून मार्क दिले जातात. जसं याच्यामध्ये त्याला सपोज 7च मार्क पडले आणि इकडं 15 मार्क पडले, तर 15 आणि 7 किती होते, 22. मग 22 मार्क त्याला 30पैकी पडले, तर त्याच्या आपण जे काही मार्क्स एंट्री केली तर त्याच्या मार्क लिस्टमध्ये हे 22 मार्क त्याला दिसले गेले पाहिजे. जर का तो या दोन्हीही ॲक्टिव्हिटीला सहभागी नाही आहे तर मग त्याला मध्ये तुम्ही ॲब्सेंटी टाकू शकता. इट्स युअर चॉईस, किंवा तुम्हाला त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. हे कृपया प्राध्यापक मित्रांनी, सब्जेक्ट टीचरनी लक्ष घ्यायचं. त्यावेळेस तुम्हाला एक्झाम कमिटी किंवा तुमचे HOD म्हणणार नाही की तुम्ही याला का ॲब्सेंट केलं. तर ॲब्सेंट का केलं याचं व्हॅलिड रिझन जर का तुमच्याकडे असेल तर निश्चित तुम्ही त्याला ॲब्सेंट करू शकता. ओके. आणि मार्क्स भरण्याची जबाबदारी ही त्या सब्जेक्ट टीचरची असते, हे कृपया लक्षात घ्या. तर प्राध्यापक मित्रांनो, तुम्हाला दिलेली माहिती जर का आवडली तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व संबंधित मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हायला विसरू नका. तसेच अशाच नवीन माहिती जर का मिळवायची असेल तर त्यासाठी यूट्यूब चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत ऑल दी बेस्ट आणि तुम्हाला तुमच्या संपूर्ण कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.